धनगर समाजाच्या डॅश मध्ये बांबू घातला, डॅश मध्ये बांबू घातला, डॅश मध्ये बांबू घातला असा हा नीच विचाराचा माणूस बोलला। एका समाजाचा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का? जो माणूस आरक्षण मागायला येतो परंतु त्या मंचकावर अर्वच्च भाषांची लाखोळी होळीसारखी तो बोलतो आणि तिथे बरोबर आहे त्याच्या लायकीप्रमाणेच तो बोलत आहे। त्यामुळेच कदाचित त्यांनी फुले, महात्मा ज्योतिबा फुले ज्यांनी शिक्षण दाखवलं, सर्वांकष महिलांना सर्वांसाठी शिक्षण कसं मिळू शकेल हे दाखवलं, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती दाखवली की का हा उत्सव महत्त्वाचा आहे। त्याचबरोबर शाहू महाराज ज्यांनी आरक्षण दिलं, त्याचबरोबर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाची निर्मिती केली। ह्या तिन्ही महापुरुषांचे फोटो जरंगेच्या स्टेजवर नाहीत परंतु शिवांची लाखोळी मात्र त्या स्टेजवर आहे। त्यामुळं अशा खालच्या स्तरावरच्या उंची कमी असलेल्या विचाराच्या माणसाचं हे सर्व काही तिथे चाललेलं आहे, आझाद मैदानात चाललेलं आहे। मला तुम्हाला सांगायचंय आणि उद्धव ठाकरेला विचारायचंय, शरद पवारला विचारायचंय, शरद पवार केवळ पिवळी दस्ती गळ्यात टाकून एक दिवस येळकोट मल्हार म्हणून चालत नाही। शरद पवार, उद्धव ठाकरे केवळ दिखावा करून चालत नाही येळकोट मल्हार म्हणून। सार्वत्रिकपणे, सार्वजनिकपणे सर्व माध्यमांसमोर, हिंदुस्थानासमोर हा अत्यंत खालच्या विचाराचा जरंग्या यांनी काल जे शब्द उच्चारले ते शब्द सुद्धा उच्चारावेसे वाटत नाहीत। तो असं म्हणाला, सन्माननीय एका राजकीय व्यक्तीचं नाव घेऊन म्हणाला की धनगर समाजाच्या डॅश मध्ये बांबू घातला, डॅश मध्ये बांबू घातला, डॅश मध्ये बांबू घातला असा हा नीच विचाराचा माणूस बोलला। एका समाजाचा सार्वजनिक अपमान करण्याचा अधिकार त्याला आहे का? असा जर अपमान तो करत असेल तर दोन समाजामध्ये तो तेढ निर्माण करत नाहीये का? ही कोणती भाषा आहे? मला ते शब्द उच्चारू वाटत नाहीत परंतु कायद्यामध्ये एव्हिडन्स ठेवावाच लागतो। अत्यंत लाजिरवाणं होतंय तसा शब्द उच्चारताना सुद्धा। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।